मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर. मॅनहोलमध्ये पडून नागरिकाचा मृत्यू. साकीनाक्यातल्या खैराणी रोडवरची दुर्दैवी घटना. मॅनहोल दुर्घटना प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही. महापौर रितू तावडेंची ग्वाही. कंत्राटदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना, तर दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. मॅनहोलमध्ये पडून मृत्यू प्रकरणात खापर अश्विनी भिडेंवर. अशा घटनांना मुंबई मनपा आयुक्त जबाबदार. अश्विनी भिडेंवर कारवाई करा. उपमहापौर संजय घाडी यांची मागणी. मुंबईत झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ. गेल्या 3 दिवसात 60 ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना. धोकादायक झाडांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित. आदित्य ठाकरेंकडे भविष्याचे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बघतो. आमदार सुनील शिंदेंचं मोठं वक्तव्य. कट्टर शिवसैनिक असल्याचंही विधान. विधानाचा वेगळा अर्थ काढला. आपलं वक्तव्य पुणे नाशिक रेल्वे संदर्भात होतं. ऑफरच्या वक्तव्यावर खासदार अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण. पवारांची राष्ट्रवादी एकत्र राहील, अमोल कोल्हेंचं विधान. लातूरमधील शेतकऱ्याला मिळाली बैलजोडी. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला दिलासा. झी24 तासच्या पाठपुराव्याला यश. शेतकऱ्यांना मानले झी24 तासचे आभार. छत्रपती संभाजीनगरमध्येही एफडीए ऍक्शन मोडवर. शहरातील 2 नामांकित हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनाचे छापे. अन्नात शेळ्या भाज्या रासायनिक रंग टाकल्याचं उघड. नाशिकच्या अंबड परिसरातील एका घरातून तब्बल 16 तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीची नाणी लंपास. तपासानंतर 2 जणांना अटक. 24,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.